हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 57 झाली होती, काल 58 बघत होतो. कम्मेण विणा उदयं जीवसण विज्यदेव असमं वाम खय्यं खवसमियं तम्मा भावं तुकं मकदम. काय प्रकरण चाललंय? 56 गाथेमध्ये 5 भाव सांगितले. 57 गाथेमध्ये काय सांगितलं? कर्म जीवाला करत नाही तर जीव जीवाच्या भावालाच करतो असं सांगितलं होतं. आता 58 गाथेमध्ये सांगतायत की द्रव्यकर्म जीवाच्या भावाला करतात. व्यवहारज्ञाने द्रव्यकर्मच निमित्त मात्र रूपाने औदैक आदी भावांचा करता आहे. ह्याच्यासाठी ही गाथा दाखवायली. म्हणजे सगळीकडं विवक्षा वेगळी आहे. इवन समयसारमध्ये पण त्यांनी काय सांगितलं, 328 गाथेपासून पुढं काय काय असं प्रकरण घेतलं आहे की म्हणजे प्रश्न घेतले आहेत अनेक वेळा की मिथ्यात्व कर्म जीवाला मिथ्यात्व बनवते की जीवाचे परिणाम मिथ्यात्व कर्माला बनवतात की दोघं मिळून बनवतात की दोघं पण नाही बनवत. असे वेगवेगळे प्रश्न घेऊन त्यांनी त्या गाथा घेतलेत. घेऊ आपण ते, पण हे झाल्यावर जरासं अजून 58 गाथेचं थोडी टीका झाली होती काल. काय सांगितलं होतं की जीवाचे 5 प्रकारचे जे भाव आहेत, औदैक, औपशमिक, क्षायपशमिक, क्षायिक, बसा की, तर त्याच्यामध्ये 4 भाव आहेत ते कर्मकृत आहेत. का? कारण कर्माच्या उदय, उपशम, क्षय, क्षयोपशमाशिवाय जीवाला औदैक, औपशमिक, क्षायिक, क्षायपशमिक भाव होत नाहीत. असं निमित्त नैमित्तिक संबंध आहे, कर्ता कर्म संबंध नाही असं या गाथेमध्ये सांगितलं. ह्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट गाथा कुठं घेतली आहे सांगा, माहीत आहे? या गाथेमध्ये सांगतायत की द्रव्यकर्म निमित्त रूपाने जीवाच्या औदैक आदी भावांचा करता आहेत. तर ह्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट गाथा घेतली आहे समयसारमध्ये. 100 नंबरची गाथा आहे. त्यांनी सांगितलं निमित्त नैमित्तिक रूपाने सुद्धा कर्म आणि जीवाचा संबंध नाही. त्यास काय गाथा घेतली होती ती? जीवो न करे दिघडम नेव पडम नेव शेष गे दव्वे जोगोगा उपाद गायते सिंहवदिकत्ता. काय सांगितलं? जीवो न करे दिघडम, समजलं? सांगा अर्थ. जीवो न करे दिघडम ट्रान्सलेट करा की, करा पटकन. जीव घटाचा करता नाही. पुढं नेव पडम, पटका भी करता नाही. समोर ठेवलाय नाही ना. जीवो न करे दिघडम नेव पडम नेव शेष गे दव्ये. बाकी के द्रव्य भी नाही. शेष द्रव्यांचा सुद्धा जीव करता नाही. मग कशाचा करता आहे? जोग वोग कत्ता, योग आणि उपयोगाचाच करता आहे, बाकी कशाचा करता नाही. म्हणजे मी माझ्या उपयोगालाच करतो, कर्माला करत नाही, परद्रव्याला करत नाही, बाकीचं सगळं तर त्यापुढं संपलंच. म्हणजे म्हणायचे की जीव करतो काय तर परिणामांचाच करता आहे, कोणाचा नाही. म्हणजे ह्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट त्याच्यामध्ये सांगितलं. सगळीकडं काय आचार्यांची विवक्षा वेगळी आहे, पण परस्परामध्ये काय तिथं विरोध नाही आहे एकमेकांना. तर समयसारच्या 100 गाथेमध्ये त्यांनी 1-2 वाक्य चांगले घेतले. व्याप्य व्यापक भावाने तर कर्मांचा करता जीव नाहीच. व्याप्य व्यापक रूपाने जीव कर्मांचा करता नाहीच, पण निमित्त नैमित्तिक भावाने सुद्धा जीव कर्मांचा करता नाही.
जर असं म्हणलं असतं की जीव कर्ता आहे, तर सांगितलं की नित्य कर्तृत्वाचा प्रसंग आला असता, म्हणजे जीव नित्य कर्ता बनला असता. पण असं तर नाही, सिद्ध भगवान कर्ता नाहीत, कर्मांचे कर्ता नाहीत, हे घेतलं होतं ना. पर्यायामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध असतो, द्रव्याच्या स्वभावामध्ये कोणताही संबंध नसतो. म्हणजे इथं आत्मा द्रव्याची चर्चा आहे 100 नंबर गाथेमध्ये. त्यामुळं इथं सांगता येते पर्यायामध्ये कर्ता कर्म संबंध चालू आहे, पण इथं सांगता येते की समयसारमध्ये अध्यात्मापेक्षेने जीव द्रव्य कोणाचाही करता नाही. म्हणून आत्माद्रव्य निमित्त रूपानेही कर्माचा करता नाही. आणि त्याच्या विरुद्ध या गाथेमध्ये सांगतायत की द्रव्य कर्म निमित्त मात्र रूपाने जीव भावांचा करता आहे. सगळीकडे विवक्षा समजून आपण जर ते कथन बघितलं तर वाद होणार नाही. पुढं काय सांगितलं होतं? पारिणामिक भाव जो आहे तो निरुपाधी आहे, अनादि निधन आहे आणि स्वाभाविक आहे. मग ह्याच्या विरुद्ध बरोबर 4 भाव काय सांगायचे की 4 भाव साधी शांत आहेत म्हणा, किंवा साधी अनंत, कुठल्या कशा अपेक्षेने असतील तसं. साधी म्हणजे ज्याला सुरुवात आहे, जसं आत्ता मनुष्य पर्याय तुमची उत्पन्न झाली, अनादी आहे का साधी आहे? का उत्पन्न झाली म्हणून, मग जी पर्यायाला सुरुवात आहे त्याला साधी म्हणायचं. मग तसं पारिणामिक भाव आहे तो, त्याला सुरुवात नाही आहे. जीवाबरोबर तो भाव अनादीपासून आहे, जीव कुठं पण गेला तरी सुद्धा पारिणामिक भाव हा स्वभाव सुटत नाही, मग तो अनादी अनंत आपल्याबरोबर आहे. म्हणून ते माझं रूप आहे, हे मनुष्य स्त्री पुरुष लहान मोठा ज्ञानी अज्ञानी हे माझं स्वरूप नाही आहे. माझं स्वरूप काय आहे? पारिणामिक भाव आहे, जो सदैव शुद्ध रूपाने माझ्याबरोबर विद्यमान आहे. कुठेही गेलो तरी सुद्धा तो नष्ट होत नाही, त्याच्यामध्ये काय फेरफार कमी जास्त होत नाही. तर मी काय वाचत होते, 4 भाव जे आहेत ते साधी शांत आहेत, उपाधी सहित आहेत, कर्मकृत आहेत किंवा कर्मसापेक्ष आहेत. आणि पुढं सांगितलं विभावरूप आहेत, कारण ते म्हणजे जीवाचा स्वभाव नाही. जे काय 4 भाव आहेत ते जीवाचा स्वभावरूप नाहीत. मग काल घेतलं होतं क्षायिक भावाला, क्षायिक भाव हा जीवाचा स्वभाव का नाही म्हणायचा? काय सांगितलेलं? क्षायिक भाव जीवाचा स्वभाव का नाही? कारण तो अनादीपासून नाही आहे, साधी शांत, साधी अनंत आहे एक. आणि त्याला त्या पर्यायामध्ये जसं कर्माचा क्षय होऊन सिद्धदशा प्रगट झाली आपण म्हणतो, तर त्यापेक्षा म्हणजे जेव्हा पर्याय रूप क्षायिक भाव घेतला तर तो जीवाचा स्वभाव नाही आहे, त्यामुळं तो साधी शांत आहे म्हणा. पण जेव्हा क्षायिक भाव म्हणून स्वभाव घेतो त्यावेळेस तो अनादी अनंत आहे. म्हणून काय सांगितलं इथं, क्षायिक भाव स्वभावाची व्यक्तिरूप असल्यामुळे अनंत असताना सुद्धा, म्हणजे ज्याला अंत नाही आहे असा आहे तो क्षायिक भाव, तरी सुद्धा आदी नाही आहे असं नाही आहे, असं घेतलंय. काय कळलं? अंत नाही आहे म्हणून अनंत आहे क्षायिक भाव, पण आदी नाही म्हणून अनादी आहे असं नाही आहे, कारण पर्यायरूप क्षायिक भावाची अपेक्षा आहे. त्यामुळं तिथं जरी अनंत आहे तरी सुद्धा कर्माच्या क्षयाच्या निमित्तात उत्पन्न होत असल्यामुळे साधीच आहे. अशा प्रकारे क्षायिक भाव कर्मकृतच आहे असं सांगितलेलं आहे. 58 गाथा आहे. आता तुमचं पान बघा, माझं पान 84, वेगळं पुस्तक आहे ते. अजून अमृतचंद्रांची टीका चालू आहे 58 गाथेची. मग तसंच काल घेतलं होतं औपशमिक भाव सुद्धा कर्मांच्या उपशमाचं निमित्त असताना उत्पन्न होत असल्यामुळे कर्मकृतच आहेत. आणि आता ह्याची एक वेगळी विवक्षा पण लागते इथं बरं का. काय काय वाक्य होतं जर असं बघा, शास्त्र असेल तर, औपशमिकः तु कर्मणाम उपशमे समुत्पद्यमानत्वात् अनुपशमे समुच्छिद्यमानत्वात् कर्मकृतः एव इति.
ह्याचा अर्थ असा आहे, औपशमिक भाव कर्मांच्या उपशमाचं निमित्त असताना उत्पन्न होत असल्यामुळे आणि अनुपशम असताना समुच्छिद्यमानत्वात नष्ट होत असल्यामुळे कर्मकृतच आहे. ह्या वाक्यावरून काय समजते सांगा? काल थोडंसं घेतलं होतं आपण, पण ती विवक्षा एक वेगळी, ही एक अजून एक विवक्षा त्याच्यामध्ये लागते. कर्मांचा उपशम झाला असताना त्याच्या निमित्तामध्ये जो भाव उत्पन्न होतो तो औपशमिक भाव आहे आणि अनुपशमामध्ये नष्ट होत असल्यामुळे म्हणजे काय? जेव्हा उपशम नसतो म्हणजे तेव्हाची अपेक्षा तिथलं म्हणजे उदय असतो, म्हणजे तो उपशम दूर झाला. उपशम किती काळाचा? अंतर्मुहूर्ताचा उपशम आहे ना. अंतर्मुहूर्त. मग ह्याच्यासाठी सांगितलं की उपशमाच्या पूर्वीची दशा म्हणा त्यावेळी सुद्धा तो औपशमिक भावामध्ये नाही आहे आणि जेव्हा उपशम झाला त्याच्यानंतर तो टिकला अंतर्मुहूर्त, त्याच्यानंतर अनुपशमामध्ये म्हणजे अनुपशम असताना तिथं तो भाव नष्ट होतो. हे सांगायला लागले. काय कळलं? जेव्हा उपशम नष्ट झाला, अनुपशम अवस्था प्राप्त झाली, जे कर्म दाबले गेले होते ते आता उदयामध्ये येऊ लागले, तर अनुपशम अवस्था असताना औपशमिक भाव समुच्छिद्यमानत्वात नष्ट होत असल्यामुळे ते भाव कर्मकृतच आहेत असं निष्कर्ष झाला. कोणाला किती कळलं असेल समजून घ्या, नसेल माझ्याजवळ राहू द्या. अथवा उदय उपशम क्षय क्षयोपशम लक्षणाः चतस्रः द्रव्यकर्मणाम एव अवस्थाः न पुनः परिणामलक्षण एक अवस्थस्य जीवस्य ततः उदयादि संजातानाम आत्मनः भावानां निमित्तमात्रभूत तथाविध अवस्थत्वेन स्वयं परिणमनात द्रव्यकर्म अपि व्यवहारनयेन आत्मनः भावानां कर्तृत्वम आपद्यते इति. वाचायला आपल्याला श्वास घ्यावा लागतो. तिथं आचार्यांनी कसं लिहिलं असेल इतकं मोठं वाक्य. त्याचा अर्थ करतायत दुसऱ्या प्रकाराने. उदय उपशम क्षय क्षयोपशम स्वरूप 4 अवस्था द्रव्यकर्मांच्याच आहेत. परिणाम स्वरूप एक अवस्थामय जीवाच्या नाहीत. म्हणजे आता पहिला विवक्षा सांगितली की द्रव्यकर्म जीवाच्या भावाला करतात. आता इथं सांगतायत जे काय उदय उपशम क्षय क्षयोपशम ह्या 4 अवस्था आहेत त्या कर्माच्याच आहेत, जीवाच्या नाहीत. म्हणून उदयादी पुद्गल कर्माच्याच अवस्था आहेत. पारिणामिक एक भावरूप अशा जीवाच्या अवस्था नाहीत. म्हणून उदयादिकाने उत्पन्न आत्म्याच्या भावांना निमित्त मात्रभूत तशा प्रकारच्या अवस्थारूपाने पुद्गल कर्म स्वयं परिणमित झाल्या कारणाने द्रव्यकर्मही व्यवहारनयाने आत्म्याच्या भावांच्या कर्तृत्वाला प्राप्त होते. काय कळलं? जेव्हा कर्मांचा उदय आधी चालू आहे त्यावेळी जीवाच्या परिणामांना ते निमित्त मात्रभूत आहे. मग ते निमित्तरूप असणारी तसे अवस्थारूप पुद्गल ते स्वयं परिणमित होत असल्या कारणाने द्रव्यकर्म व्यवहारनयाने असं म्हणलं गेलं की ते आत्म्याच्या भावांचा करता आहेत. म्हणजे काय म्हणायचं कळलं का? की जीव तर पारिणामिक भाव स्वरूप आहे, नित्य शुद्ध आहे, स्वभाव रूपाने तो सगळ्यापासून अस्पर्शी अविचल निराबाद असा आहे. पण जेव्हा कर्मांमध्ये हे चालू आहे उदय उपशम क्षय क्षयोपशम ही क्रिया कर्मांमध्ये चालू आहे. मग जेव्हा इकडं निमित्त रूपाने कर्मांचा उदय आला त्यावेळेस काय झालं? जसं एक उदाहरण असं बरं का, एक देश लावून घ्या की तुम्ही एका पॅक घरामध्ये बसलाय. तिथं तुम्हाला काय बाहेरच्या वातावरणाचं कशाचं काय संबंध नाही. जसं की समजा कोरोना म्हणा, तुमच्या घरामध्ये आला नव्हता त्यामुळे तुम्ही कसे होता? सेफ होता. सगळे दारं खिडक्या पॅक करून किती 15 दिवस 20 दिवस किती दिवस बसला होता? आत येऊ नये, आत येऊ नये, आत येऊ नये. कोण आलं हो आत? कोण आलं? कोरोना सोडून सगळे आले का? पण त्याच्याबरोबर कोरोना पण आला. दरवाजा बंद असला तरी सुद्धा आला अनेकांच्या घरात.
म्हणजे मला म्हणायचं आहे, जेव्हा तुम्ही त्या घरामध्ये पॅक बसला होता, मग तिथं तुम्ही शुद्ध होता, तिथं तुम्ही निरोगी होता. बाहेर काय चाललं होतं? कर्मांचा उदय चालू होता. म्हणजे रोगाचा उदय चालू होता, कोणाचं उपशम झाला, कोणाचा क्षय झाला, कोणाचा क्षयक्षम, असं सगळ्या अवस्था चालू होत्या सगळ्यांच्या, बरं का. म्हणजे कमी जास्त रूपाने कोणाकोणाचे कसे कसे अवस्था. आणि मग काय झालं? तुम्ही एखादी खिडकी उघडली किंवा दरवाजा उघडला आणि त्यांच्याशी संपर्क आला तुमचा, काय झालं? कोणी कोणाला रोगी केलं? विचार करून उत्तर द्या. आता तिथं कोरोना झालं का बरं? तुमच्या परिणामाने झालं का, कसं म्हणणार? परिणामालाच की कर्माचा उदयच की तो. हां, मग तिथं सांगतायत ना, या गाथेमध्ये हीच विवक्षा. हां, तर तिथं विवक्षा हीच सांगतायत की कर्मांचा उदय बाहेर कारण आहे, ते त्याचं त्याचं कार्य करायला लागलंय. पण जेव्हा जीव त्या रूपाने परिणमन करतो, त्याच्या अधीन होतो म्हणा, त्याच्याशी संपर्कामध्ये येतो म्हणा, त्यावेळीस जीवाचा उदय कर्मांचा उदय त्या जीवाला औदयिक भाग होण्यामध्ये कारण ठरतो. काय कळलं? सगळे आडवे झोपलेले दिसत आहेत मला. सगळे जरा उठून बसा. जिनवाणी ऐकताय तर प्रमाद नको. बरोबर आहे की किंवा जलू काकी, दोष आहे हा. कर्माशी जेव्हा तेच की जीव कर्माशी जेव्हा तो तुमचा आवाज कट व्हायलाय. जातो तेव्हा ते दिसतं कर्माचं त्याचे परिणाम बिघडले. म्हणजे सांगायचं आहे काय की जेव्हा कर्मांचं कार्य कर्मांमध्ये चालू आहे, सगळ्यांचे व्हिडिओ चालू ठेवा मला, म्हणजे कळेल ॲटलिस्ट काय करताय, किती सावधानता आहे. जिनवाणी ऐकतोय आपण म्हणल्यावर किती आनंदाने पाहिजे त्याच्यामध्ये. हां, एक जण खातंय पितंय, एक जण झोपतंय, इथं मी बडबड करते आहे. म्हणजे ॲटलिस्ट जिनवाणीचं विनय म्हणून ते कोण कोण असं ऑनलाईन घ्यायला नको म्हणतात. कशासाठी? कारण आपला तसा उपयोग नसतो आणि मग ते जिनवाणीचा अविनय होतो. जेवढं सिरियसली ऐकायला पाहिजे, जेवढं आनंदाने ग्रहण करायला पाहिजे, तसं होत नाही. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करा, बघू मला दिसू देत. मला ॲक्च्युली नको असते, पण ते आता मी सोडून सगळे दिसालेत मला. तर काय सांगायला लागले? सांगा आता तुम्ही काय सांगितले. रुपाली सांग, काय ऐकली? एक गिराईक करतंय, एक भाजी करतंय, एक आपला आराम करतंय. तर काय चाललंय? कर्मांचा उदय कर्मांमध्ये चालू आहे. त्यावेळीस जीव जे परिणाम करतो त्या परिणामांचा ते कर्म करता आहेत असं म्हणलं जातं. पण वास्तविक जीवाला कुठलंही कर्म बदलवू शकत नाही किंवा कुठल्याही कर्मामध्ये ती शक्ती नाही आहे की ते जीवाचं परिणमन करू शकेल. म्हणून निमित्त मात्र रूपाने ते कर्म जीवाचं कार्य करतात असं म्हणलं जातं. तुम्ही कुठलं पुस्तक घेतलंय? 58 त्या पुस्तकात नाही आहे ते. बघू, उघडा ते पुस्तक. मग ते पण जयसेनाचार्यांचं. जयसेनाचार्यांचं ते. दोन्ही पण तुम्ही एकच पुस्तक घेतलं. बरं, संपलंय, राहू दे. ही टीका संपली आहे, तीच घ्यायची आहे. काय सांगितलं भावार्थ? कर्माशिवाय उदयादिक होत नाहीत, म्हणून औदयिकादी भाव कर्मकृत म्हणले आहेत. उदयादिक कर्माच्या अवस्था आहेत, जीवाच्या नाहीत. उदयजनित आत्मभावांना निमित्तभूत द्रव्यकर्म त्या अवस्था रूपाने स्वयं परिणमते. म्हणून द्रव्यकर्म व्यवहाराने त्या आत्मपरिणामांचा करता आहे. काय सांगितलं सांगा रोहिणी काकी? आवाज म्यूट आहे. आवाज काढा हो. निमित्त रूपाने द्रव्याला करता म्हटलं आहे. कोणाचं?
जीवभावाचा, म्हणजे कर्म तर वास्तविक करत नाही, पण तरीसुद्धा उपचाराने म्हणलं गेलं की द्रव्य कर्म हे जीवाच्या परिणामांचा करता आहेत. तर या गाथेमध्ये असं विश्लेषण केलं. माझा एक प्रश्न आहे, काय सांगितलं की निमित्त आणि उपादान दोन्ही पण कार्य होत असताना आहेत उपस्थित. त्या आंटी आहेत ना, लक्षात नहीं माझ्या. तो क्या प्रकरण चल रहा है, उपादान और निमित्त दोनों भी कार्य होते टाइम उपस्थित है, लेकिन कार्य का कर्ता कौन है? उपादान ही कार्य का करता है, क्योंकि उसको सहज शक्ति भी बोलते हैं ना. तो जो कर्म उदय में आया तो उस टाइम पे जो आप में कार्य हुआ, राग द्वेष आदि परिणति हुई, तो वहाँ पे वो कर्म जीव को रागी द्वेषी बनाते हैं या जीव कर्म के उदय में कारण है? किसको किसने बनाया? कर्माच्या निमित्त जीवाने विकारी परिणाम केले. उपादान कौन जीव और उपादान निमित्त है. कौन? जीवच उपादान आहे, निमित्त कर्म आहे. हाँ, तो यहाँ पे बता रहे हैं तो फिर आपको निमित्त की क्या आवश्यकता है? अगर उपादान में ही वो सामर्थ्य है, उपादान की ही योग्यता वैसी है, तो निमित्त की क्या आवश्यकता है? निमित्ताच्या उपस्थितीतच, म्हणजे निमित्ताकडे पाहिल्यावर जीव विकारी होतोय, स्वभावाकडे पाहिल्यावर नाही. नाही, कुठलंही कार्य असू दे, आता तेच कार्य असू कुठलंही कार्य उपादान निमित्त दोघातच होतं. दोघांमध्ये पाच कार्य समवयातच काढले होते ना, पाचही काढणे तिथे. बरं, माझा प्रश्न काय होता की जेव्हा कार्य होतं त्यावेळेस उपादान आणि निमित्त दोघंही उपस्थित आहेत, पण कार्य होणार ते उपादानातच होणार. मग तिथं निमित्ताची आवश्यकता आहे की नाही? क्यों? आहे. का बरं? कोण पाहिजे निमित्त? निमित्त के बिना काम नहीं होता और निमित्त से काम नहीं होता. बरोबर. हाँ निमित्त कुछ नहीं करता, लेकिन निमित्त कुछ नहीं होता. हाँ निमित्त होता है लेकिन करता नहीं है, असं सांगितलं एके ठिकाणी. काय तर त्यासाठी उदाहरण दिले होते त्यांनी की ऐसे अनेक उदाहरण है, दृष्टांत है जिसमें कि निमित्त नैमित्तिक संबंध दिखाया है. निमित्त यानी जो परद्रव्य या वहाँ पे वस्तु व्यवस्था है वो निमित्त. आस्था बसा खाली. तो उपादान जो है वो जीव के परिणाम है, या उपादान जो है वही कार्य का करता है, उसको नैमित्तिक बोलते हैं. उपादान नैमित्तिक है और परद्रव्य निमित्त है. तो इसके लिए एक एक उदाहरण बता रहे हैं. सभी उदाहरणों में निमित्त नैमित्तिक संबंध दिखाया जाता है. अग्नि के संयोग से पानी गर्म हुआ. बताओ, अग्नि ने पानी को क्या किया? रूपाली, अग्नीने पाण्याला गरम केलं. कोणी काय केलं सांग? पाणी गरम केली ना आज का नाही केली? मग अग्नी त्याचं उपादान त्यामध्ये होतं. अग्नीची उष्णता अग्नीमध्ये होती, पण निमित्त आणि पाणी गरम झालं. हाँ, तो अग्नि अगर पानी में प्रवेश कर जाए तो अग्नि का क्या होगा? क्या बता रहे हैं? पानी रुक जाएगा ना फिर अग्नि. अग्नि की उष्णता नष्ट हो जाएगी, ये बता रहे हैं. अगर अग्नि पानी में प्रवेश कर जाए तो अग्नि ठंडी हो जाए. इसलिए ऐसा बताया. अग्नि के बिना पानी गर्म नहीं होगा और अग्नि से पानी गर्म नहीं होगा. क्या बोला? तो यहाँ पे बता रहे हैं अग्नि के संयोग से, अग्नि के निमित्त में पाणी गरम होगा, लेकिन अग्नि से नहीं, म्हणजे अग्नि त्यात शिरली नाहीये. तो परद्रव्य या निमित्त का 0% कंट्रीब्यूशन है उसमें, ये बता रहे हैं.
मतलब जो निमित्त है, जो परद्रव्य है, उसका परिणमन उसी में हो रहा है, उसका उपादान में कुछ नहीं हो रहा, ये बता रहे। मैं पढ़ती हूँ, 1 मिनट। जब पानी गर्म हो गया तो अग्नि ने उसमें क्या किया, तो उसका योगदान 0% है। अग्नि की उष्णता पानी में अगर पाणी गरम झालं, काय निमित्त असल्याशिवाय ते पाणी गरम कसं होणार? बरोबर जर आहे. तुम्ही निमित्तच मानलं नाही तर हो, तुझं पण उत्तर देते आहे तिथं. सगळे वादी प्रतिवादी माझ्यासमोरच बसले. तर क्या बताया, अग्नि की उष्णता अगर पानी में चली जाए तो अग्नि ठंडी हो जाए, इसलिए पानी की ही वैसी योग्यता, इसलिए वो पानी गर्म हो गया। उसमें अग्नि का संयोग निमित्त मात्र है। क्या बताया, अग्नि के संयोग से पानी गर्म हुआ ये आप बोल रहे हैं, लेकिन उसमें अग्नि सिर्फ निमित्त मात्र रूप से संयोग में आई है, अग्नि ने कुछ नहीं किया। मतलब इतनी स्वतंत्र वस्तु व्यवस्था है ना, सभी के परिणमन स्वतंत्र रूप से चल रहे हैं, उसको हमें वैसा देखना चाहिए। हम जब कार्य होता है तो परद्रव्य की तरफ ही देखते हैं। जैसे एग्जाम्पल, धन आया तो खुश हुए या नहीं, आज बहुत लाभ हो गया, खुश हुए कि नहीं हुए, किससे खुश हुए? या वर्कर ने कुछ गलत काम कर दिया, आपका नुकसान हो गया, उसमें किससे दुखी हुए या किस पे क्रोधी हुए? किससे क्रोधी हुए? हम देखते हैं उसकी वजह से मुझे सुख और उसकी वजह से मुझे दुख हुआ, तो परद्रव्य को ही कर्ता बना रहे हैं। इसीलिए यहाँ पे बोल रहे हैं कि उसको निमित्त देखो, उसकी स्वतंत्रता देखो, उसका परिणमन उसी में है, हमारा परिणमन होने में वो कुछ नहीं कर रहा है। कल तक आपको पता नहीं था, शायद ऐसे समझो आपको लॉटरी लगी है और वो लग के 4 दिन हो गए, लेकिन आपको आज तक पता नहीं है, और आज आपको पता चल गया कि लॉटरी लगी है। क्या हुआ? कितीची लागली लॉटरी सांगा, कितीची लॉटरी हो? 1 करोड म्हणे कमीच सांगायला नाही. म्हणजे 1 करोडची लॉटरी कधी लागली हो? 4 दिवसापूर्वी लागली होती. तुम्हाला आज आनंद का झाला? अजून कॅश पण झाले नाही आहेत पैसे, पण तरी सुद्धा आनंद कशाचा? कशामुळं? धन तर हातात आलं नाही आहे अजून. ज्ञानाचा आहे आनंद, हां, तर म्हणून ज्ञानाचा भोगतोय आनंद. हां, म्हणून सांगितलं ते पैसे, ते धन परामध्ये तुम्हाला सुख बुद्धी आनंद देणारं नाही. पण तरी सुद्धा निमित्त रूपाने लॉटरी घेतली नसती तर लागली नसती तर पैसे आले नसते. मग म्हणजे म्हणायचं आहे की तिथं परद्रव्याचं परिणमन त्याच्यामध्ये आहे, ते तुम्हाला सुखी दुःखी करणारं नाही आहे, मीच करणारा आहे. तसंच इथं पण सांगितलं, अग्नीची उष्णता निमित्त रूप आहे पाण्याला गरम करण्यामध्ये, होण्यामध्ये, पण तरी अग्नि पाण्यामध्ये शिरून त्याला गरम करत नाही. उसी प्रकार जीव के परिणाम की ही वैसी योग्यता है कि कर्म के उदय का निमित्त मिलने पर जीव ही रागादि भाव रूप परिणमित होता है। उस उदय में जीव जुड़ जाता है, इसलिए उसको 4 प्रकार के भाव होते हैं। वास्तविक कर्म जीव को रागी द्वेषी बनाने वाले नहीं है। जितना आपको समझे उतना लेना, लेकिन यही तथ्य है, यही सार है सभी ग्रंथों का, सभी गाथाओं का, आचार्यों का। तो हर दृष्टांत में ऐसे घटाया है कि निमित्त और नैमित्तिक दोनों को आपको दृष्टि में रखना है, और कार्य किस में होता है इसका निर्णय करना है। तो दूसरा उदाहरण दिया, हल्दी और चूना. चुनाच म्हणतात ना हिंदीत, काय म्हणतात? चुना समझ में आता है ना आंटी? हो म्हणा, कुठं गेले? आहेत, चुनाच म्हणतात ना, काय म्हणतात? हल्दी, बरोबर है ना? हल्दी और चूना ये 2 स्वतंत्र द्रव्य है, दोनों भी परस्पर के अकर्ता है। सावधानी से सुनो, जो भी कार्य हो रहा है हल्दी का हल्दी में, चूना का चूना में, तो लेकिन जब उनका संपर्क हो जाए क्या होता है बताओ? कभी किया है प्रयोग? मैंने जब ये पढ़ा ना तो प्रयोग करके देखा मैंने।
ऐसे प्रयोग करना चाहिए। आप तो अंदर का भी नहीं करते, बाहर का भी नहीं करते, सभी प्रयोग करने चाहिए। रुपाली, काय प्रयोग करायली सांग? काय प्रयोग करायचे आहेत सांगायला लाल लागले? कलर हाँ? लाल कलर तयार हाँ, लाल कलर तैयार होतो हे सांगायला लागले। क्या बताया? हल्दी और चूना अगर स्वतंत्र रहे तो उनके उनके फॉर्म में रहते हैं, उनके कलर में रहते हैं ओरिजिनल। लेकिन अगर उनका संपर्क हो जाए, उनका संयोग हो जाए, तो वहाँ पे बता रहे हैं उनका कलर चेंज हो जाता है उस संयोग रूप अवस्था का। हल्दी का कलर क्या रहता है? पीला, और चूना सफ़ेद। तो दोनों मिक्स करने के बाद कौन सा कलर होना चाहिए? किती कलर ज्ञान है बघू। लाल। लाल कलर कैसे होगा? अभी मैं यहाँ पे पीला और वाइट मिक्स करके दिखाती हूँ आपको, लाल नहीं होता वो। तो वहाँ बता रहे किसने किसको लाल बनाया। माहिती आहे का तुम्हाला? असं घ्या, हळदी आणि चुना हे दोघं जण मिक्स केले तर, केलं का कधी तुम्ही? नाही केलं का? हळदी पिळदी खेळता त्यावेळेस चुना मिना घेऊन जायचं। तो वहाँ पे बता रहे हैं हल्दी और चूना का संपर्क हो जाए तो कलर चेंज हो जाता है। अगर हल्दी ने कलर बदला हो, हल्दी लाल होने में कारण हो, तो वो सभी को लाल बनाना चाहिए। जिसमें मिक्स होगी हल्दी, सभी को लाल बनाना चाहिए उसको। आप क्या बनाते हैं हल्दी से? मतलब जो भी डिश बनाते हैं उसमें हल्दी अगर डालेंगे तो वो चीज़, वो आइटम क्या होता है? पीला होता है, थोड़ी लाल होता है। तो इसलिए हल्दी ने लाल कलर नहीं बनाया। अभी वैसे ही चूना को भी लगाओ, जिस जिस चीज़ में आप चूना डालोगे तो वो, अगर चूना ने लाल कलर बनाया है तो सभी को लाल बनाना चाहिए, लेकिन वैसे तो होता नहीं है। इसलिए वहाँ बता रहे हैं हल्दी की भी वैसी योग्यता और चूना की भी वैसी योग्यता, परस्पर निमित्त नैमित्तिक उनका संबंध है, तो उस वजह से वहाँ पे वो कलर चेंज हो गया। लेकिन इसने उसको बनाया, या इसने उसको बनाया, ऐसे कुछ नहीं है। तो वहाँ पे निमित्त नैमित्तिक रूप से हर द्रव्य का परिणमन चल रहा है। किसी ने किसी को चेंज नहीं किया, कर नहीं सकता, हर द्रव्य स्वतंत्र है। तो इस वजह से हमारी स्वतंत्रता उसमें देखना है, वो मूल उद्देश्य है। तो एक प्रश्न उठाया वहाँ पे कि अगर योग्यता से ही कार्य होता है, हल्दी की वैसी योग्यता और चूना की वैसी योग्यता, अग्नि की वैसी योग्यता, पानी की वैसी योग्यता, इसलिए पानी गर्म हो गया। तो प्रश्न क्या उठाया है? अगर योग्यता से ही कार्य होता है तो अरिहंत भगवान को, उनके पास तो अनंत बल है, अनंत वीर्य प्रकट हो गया है, तो उनको मुक्ति क्यों नहीं हुई? क्या पूछा प्रश्न? अरिहंत भगवान कैपेबल है, ऐसे नहीं है कि कुछ कर नहीं सकते, तो उनको मुक्ति क्यों नहीं हुई? उनको तो अनंत वीर्य प्रकट हो गया, अनंत सुख प्रकट हो गया है, तो वो अभी तक मुक्त क्यों नहीं हुए? सिमंदर भगवान बोलो, किसने किसको पकड़ के रखा है? उनमें तो संपूर्ण योग्यता प्रकट हो गई है, उनको तो उसी समय मोक्ष होना चाहिए, क्यों नहीं होता है? श्रेष्ठ है। तो कर्मों ने जीव को पकड़ रखा है, बोलो। नहीं, दोनों का परिणाम स्वतंत्र है। हाँ, तो फिर ये आंसर क्यों दिया आपने? निमित्त, क्योंकि निमित्त वो है ना जो स्वयं मतलब उसको परिणमता नहीं है, लेकिन कार्य होने में वहाँ पे उस पर अनुकूल होने का आरोप आता है। हाँ, तो क्या बता रहे? योग्यता ही है उसमें उत्तर, दूसरा कुछ भी नहीं है। मतलब जीव की ही वैसी योग्यता है, इस वजह से वो अभी संसारी दशा में है, अभी उनको मुक्ति नहीं मिली। तो क्या कारण बता रहे? यदि कर्मों ने जीव को पकड़ा नहीं है, उनको बांधा नहीं है जीव को कर्म ने, फिर भी निमित्त रूप से वो जीव से ही बद्ध है। और इसलिए उस द्रव्य कर्म का अभाव हुए बिना मुक्ति नहीं होती। जो भी द्रव्य कर्म उनके पास शेष है, उनका अभाव हुए बिना जीव को मुक्ति नहीं होती। यदि अरिहंत अनंत वीर्य के धनी है,
फिर भी उनका ऊर्ध्वगमन स्वभाव है, फिर भी योग्यता ही वैसी है कि उनको अभी तक मुक्ति नहीं हुई। क्यों? क्योंकि आयु कर्म उसमें निमित्त है, जो भी 4 कर्म है शेष उनकी स्थिति अभी है, इस वजह से वो निमित्त रूप से है, लेकिन जीव की ही वैसी योग्यता, इस वजह से वो वहाँ पे अभी रुके हैं। कितने दिन तक है अभी सिमंदर भगवान? कब फ्लाइट है उनकी मुक्ति को? सिद्धशिला पर जाने के लिए रिजर्वेशन बुक हो गया है। कब फ्लाइट निकलने वाली है? जाना है क्या अपने को उनके फ्लाइट में? किती स्वतंत्रता आहे माहिती का? एका जीवाला एकच फ्लाईट असती, कोण दुसरं बसू शकत नाही त्याच्यामध्ये, दुसऱ्या कोणाला लिफ्ट देऊ शकत नाही तुम्ही. मग तिथं सांगितलं 1 पूर्व कोटी वर्षांचं आयुष्य आहे त्यांचं, त्याच्यातले आता किती गेले? इथं चतुर्थ काळ असताना त्यांना कधी झालं केवळ ज्ञान? सिमंदर भगवंतांना सांगितलं ना त्याचं पण गणित बहुतेक आता इथं पंचम काळ सुरू झाल्यावरच तिथं झालं ना, सिमंदर भगवंतांना केवळ ज्ञान झालं त्यावेळेस. बरं समजून घ्या, 1 पूर्व कोटी एवढं आयुष्य आहे त्यांचं 13व्या गुणस्थानामध्ये, आणि ते आयुष्य पूर्ण झाल्याशिवाय त्यांना मुक्ती नाही. मग कोणी कोणाला पकडलंय असं नाही आहे, ते कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं परिणमन त्याच्यामध्ये आहे, आणि जीवाचं परिणमन जीवामध्ये आहे. तो निमित्त किसे कहते हैं, उसके लिए एक व्याख्या बताई यहाँ पे अच्छी है. कार्य की उत्पत्ति में अनुकूल होने का आरोप जिस पे किया जाता है उसे निमित्त कहते हैं. क्या बताया? कार्य की उत्पत्ति में अनुकूल होने का आरोप जिस पे किया जाता है उसे निमित्त कहते हैं. किसको बोला बताओ? कार्य होताना ज्याच्यावर अनुकूलतेचा आरोप येतो ते निमित्त. कारण निमित्त हजारो असते, पण कोणतं निमित्त आहे तर ज्याच्यावर अनुकूलतेचा आरोप येतो ते निमित्त आहे. म्हणून म्हणलं की जेव्हा तुम्हाला सम्यक दर्शन झालं त्यावेळी सांगा काय निमित्त आहे? बहिरंग कर्माचा क्षय क्षमानी हे, आणि इकडे जीवाचे तर तिथं म्हणून सांगितलं. 2:30. हां ते आहे की, पण निमित्त रूप सांगायचं ना आपल्याला. म्हणजे मिथ्यात्वादी कर्मांचा उपशम हे निमित्त आहे तिथं बहिरंगामध्ये, पण तरीसुद्धा त्या मिथ्यात्वादी कर्मांना सम्यक दर्शन नाही झालं, जीवाला सम्यक दर्शन झालं आहे. त्यामुळं तिथं म्हटलं जीवामध्ये कार्य झालं आहे, कर्मामध्ये नाही. कर्मांचं फक्त उपशम आधी एवढंच कार्य आहे त्यांच्यामध्ये, आणि त्याच्या निमित्तात जीवाची जी विशुद्धी, जी स्वच्छता प्रगट झाली, तिथं त्या जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. म्हणून इतकी स्वतंत्रता आहे ना, सगळं तुम्ही करू शकताय, तुमच्यामध्ये तुमचं परिणमन आहे. म्हणून सांगितलं ना, काल प्रयोग करायला सांगितलं होतं, दिवसभर प्रसन्न राहायचं. आज राहिलो का? नाही राहिलो का? उजुगा की राहू शकतो का नाही? दिवसभर आपल्याला आनंदी राहायचं आहे. आज दिवसभर मी आनंदी राहणार, माझा स्वभाव आहे तो, कोणी मला दुःखी करू शकत नाही. म्हणून आज प्रयोग करा परत. मी आज दिवसभर काहीही उदय येऊ देत तरी सुद्धा मी दुःखी होणार नाही. म्हणून ध्यानाला बसावं लागत नाही. जे सगळं करता त्याच्यामध्ये आनंदाचा भोग घ्या. तुम्ही दुःखाचा भोग घेता, परद्रव्याकडे बघायला जाता, त्याच्यामुळं दुःखी होतो. मग तीर्थंकर नव्हते का हो घरामध्ये? त्यांच्यासोबत नाही का प्रसंग घडले काय असे? संसारात असताना पण जसं म्हणलं, पार्श्वनाथ घरातच होते, कमठाचे पाया पडायला गेले नाहीत का? भाऊ होता, त्याला समजवायला गेले, तो विरोधी झाला होता त्यांच्या. मग त्याला किती मनवलं, चल म्हणले घरी, पण त्याची कुठं तयारी, तो तर उलट विरोधच करत राहिला. त्याला शेवटी डोक्यात दगड टाकला पूर्वभवामध्ये कुठल्यात. आणि मग तिथं तरी पण त्यांची साम्य बुद्धीच, त्याच्याविषयी क्षमाभावच. का बरं? मग मुक्ती अजून ते काय मुनी झाले होते का? मग अशा अनेक तीर्थंकरांच्या घरातले पण अनेक प्रसंग आहेत जिथं की प्रतिकूलता आली तरी सुद्धा ते क्षमारूपच राहिले, किंवा तिथं 10 भवापर्यंत सांगितलं त्यांनी, त्यांचं वैर फेडलं, पण तरीसुद्धा कमठाचे भाव बदलायसाठी त्यांना मुक्तीच घ्यावी लागली. आणि त्यांनी जेव्हा मुक्त झाले त्यावेळेस कमठाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. अजून एक छान काय सांगितलं उदाहरण माहिती?
गौतम स्वामी कधी सुखी झाले सांगा? खरे सुखी किंवा अनंत सुखी कधी झाले? गौतम स्वामी म्हणले जोपर्यंत महावीर भगवंतांच्या शरण राहिले तोपर्यंत त्यांना संसारात अडकावं लागलं. जेव्हा महावीरांना मुक्ती झाली ना त्यावेळेस तर त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे संसार दशा सुटली, अरिहंत दशा प्रगट झाली. कळलं का काय सांगायचं? जोपर्यंत महावीर भगवान होते तोपर्यंत ते छद्मस्तच होते, मुनी रूपातच होते. भलेही त्यांची चर्या निर्विकल्प होती की, पण तरीसुद्धा कर्मांचा उदय, ते काय सगळी आहार निहार वगैरे चर्या उपदेश सगळं कार्य सामान्य मनुष्यासारखं चालू होतं. जेव्हा ते सुद्धा अवलंबन सुटलं त्यावेळेस तिथं सांगितलं त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून आपल्याला सुद्धा असं कुठल्या अवलंबनात नाही अडकायचं आहे. अशी स्वतंत्रतेने साधना केली तर आपल्याला सुद्धा मुक्ती सहज होणारच. म्हणजे कुठलेही सुखदुःखाचे प्रसंग आले तर आपण जाणू शकतोच ना तिथं. मी तर आनंद स्वभावी आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. करतो ना असं का नाही करत? हो ना, असं करायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा होतं. बऱ्याच वेळा होत नाही. तो बता रे वो हर समय होना चाहिए, बऱ्याच वेळा नको. सगळ्या वेळा व्हायला पाहिजे तसं, तर तिथं विशेष ध्यान धरून बसावं लागत नाही. हां बरोबर. समयात आपण जाणू शकतो. सावधान स्वतःला करावं लागणार आहे हो. असं तर कधीच होणार नाही की तुम्ही ध्यान करत बसला असं संसार सुटला, असं तर होणार नाही आहे. करणार, ध्यान केल्याशिवाय मुक्ती नाही आहे, पण त्याच्यासाठी ध्यान करायला बसल्यावर संसाराचा विकल्प येणारच नाही असं होणार नाही, आणि संसार करत असताना ध्यानाचा प्रयोग होणार नाही असं पण नाही. समजलं का काय म्हणले मी? म्हणजे म्हणून म्हटलं सगळ्या क्रिया करत असताना ध्यान चालू ठेवा. काय म्हणलं मी मावशी? सारखं मी जाणणार आहे हे वेदन करायचं, ह्याला धर्म म्हणलंय. कुठं दुसरं बाकी धर्म नाही आहे. डोकं टेकवायचं आणि काहीतरी घालायचं, चढवायचं, कुणाला तरी नवस बोलायचं, ह्याला धर्म नाही म्हणलं. धर्म म्हणजे जाणणार आहे ह्याचं अनुभवन, तसा मी आहे ह्याचं वेदन करायचं, त्याला धर्म म्हणलंय. मग असा धर्म प्रत्येक जीवाला प्रगट होऊ शकतो आणि ते तुम्हाला सुख देणारं आहे. वेदना व्हायल्यावर काय करायचं? किती करता? मी जाणणारा आहे. मग सगळं उलट वेदना दूर होणार, ते खरं उपाय आहे, ते औषध आहे, ते करायला पाहिजे त्यावेळेस. बाकीचं सगळं आपण प्रयत्न करतो पण ते करत नाही. म्हणून सांगितलं की खरा तुम्हाला मुक्तिदाता स्वतःचा स्वभाव आहे, आत्मा आहे, त्याचं शरण घ्या तर आपल्याला सुद्धा सुख अनुभवत येतं. ओम जाणा. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहं सुखमय स्वरूपोऽहं चैतन्य स्वरूपोऽहं. ओम विसर्जन. नमो हरि